तर मित्र हो, मिरची पिकामध्ये येणारे फंगल स्पोअर, फंगल डिसीज जे आहे त्याच्यावर इफेक्टिव्ह उपाययोजना झाल्या पाहिजे. म्हणून आपण इथे काय नेमके सेफ्टी मेजर्स वापरू शकतो तर पहा, याच्यामध्ये आपण IPL बायोलॉजिकलचं व्हिरिडेक्स, तसंच IPL बायोलॉजिकलचं स्पोरिडेक्स. याच्यामध्ये व्हिरिडेक्समध्ये काय आहे तर ट्रायकोडर्मा व्हिरिडी ही स्पेसीज आहे. त्या पद्धतीने स्पोरिडेक्समध्ये काय आहे तर सुडोमोनास फ्लोरसन्स हा कंटेंट आहे. हे दोन्हीही प्रोडक्ट 5% WP फॉर्म्युलेशनमध्ये आहे. हे सहजरित्या पाण्यामध्ये विरघळतात आणि त्याचा आपण पिकाच्या मिरची रूटच्या मुळाशी त्याचं ड्रिंचिंग करू शकतो. तर आपल्याला या प्रॉडक्ट्सच्या मदतीने चांगल्या पद्धतीने अल्टरनेरिया असो, पिथियम असो, डम्पिंगसारखा रोग असो किंवा फ्युजेरियमसारखा रोग असो, याच्यावर आपल्याला चांगल्या पद्धतीने कंट्रोल करता येईल. त्याच पद्धतीने मित्र पहा, हा एक एस्कॉट नावाचा प्रोडक्ट आहे फिशपा बायोजेनिक्स कंपनीचा. त्याच्यामध्ये आपल्याला कॉन्सर्शिया मिळते. कॉन्सर्शिया म्हणजे ट्रायकोडर्मा व्हिरिडीसुद्धा आहे, ट्रायकोडर्मा हर्झेनियमसुद्धा आहे, बॅसिलस सबटिलिससुद्धा आहे आणि त्याच्यामध्ये इतर सॉइलबॉर्न डिसीज जे येतात त्याला कंट्रोल करणारे कंटेंटसुद्धा याच्यामध्ये आहे. तर आपण एस्कॉट या प्रोडक्टलासुद्धा तिथे वापरू शकतो. त्याच पद्धतीने पहा, सॉईल रूट हेल्थ नावाचं हे जे प्रोडक्ट आहे याच्यामध्ये खास करून जमिनीमधून जे उद्भवणारे रोग राहतात, त्याच्यामध्ये मेटारायझिम ॲनिसोप्ली, बिवेरिया बॅसियाना, व्हर्टिसिलियम लेकॅनी सारखे कंटेंट त्याच्यामध्ये दिलेले आहे. हे कंटेंट जमिनीमधून येणाऱ्या ज्या सॉईल बॉर्न डिसीजेस राहतात यांना कंट्रोल करण्यासाठी हे अतिशय इफेक्टिव्ह असं प्रोडक्ट आहे. तर आपण या प्रोडक्टचा तिथे वापर करू शकतो आणि आपल्या पिकांना जमिनीतून येणाऱ्या रोगांपासून वाचवू शकतो. तर मित्रहो, नक्की या प्रोडक्ट्सची निवड करून आपल्या पिकांना वाचवा आणि शाश्वत नियोजन करा. धन्यवाद.